जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार। नरेंद्र मोदी अमित शहांची बैठक त्यांच्यासोबत घेण्यास दिल्लीत पोहोचलेले शिंदेंना मोठा धक्का बसलेला आहे। पक्ष आणि चिन्ह वाचवण्याची चाललेली धडपड, तसेच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणून त्यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत। त्यातच आता शिंदेंचं दिल्लीतील असेल किंवा महाराष्ट्रातील महत्त्व फडणवीसांनी कमी केलं। त्यातूनच एक महत्त्वाची घटना घडलेली आहे की जे दाखवून देते की शिंदेंचं पुढे काय होणार, नेमकं काय झालं हे पुढील आपण 2 मिनिटात बघणार आहोत। परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील। त्या अगोदर जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक शिवसेना असं लिहायला विसरू नका। आपण महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। मनात मुख्यमंत्री पदाची आस गेल्या काही महिन्यांपासून लागून असलेले एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर नाराज आहेत आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद नकोय। मनात मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा त्यांची लपून राहिलेली नाही। त्यातच त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे शीतयुद्ध चालू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निधीचा जो शिंदे गटाला निधी देत नाहीत आणि जो निधी आहे तो त्यांच्या विरोधकांना देत आहेत, राष्ट्रवादीला देत आहेत, तसेच भाजपाच्या आमदारांना देत आहेत, परंतु शिंदेंच्या आमदारांना निधी भेटत नाही अशी अनेक वेळा तक्रार आली। सर्व तक्रारी घेऊन शिंदे दिल्लीत दाखल झालेत। पक्ष आणि चिन्ह वाचवायचं तरच राजकारणात टिकू, अन्यथा पक्ष आणि चिन्ह गेलं तर स्वबळावर शिंदे काहीच करू शकत नाहीत। कारण धनुष्यबाण आणि शिवसेना नावावरच त्यांचं राजकारण एवढा 2.5 वर्ष चाललं, परंतु आता त्याचा सुद्धा अंत व्हायला लागला आहे। कारण सुप्रीम कोर्टात जे काही आता 1.5 वर्ष सुनावणी चालली नव्हती, परंतु आता पुढील 1 ते 1.5 महिन्यात शिंदेंची जी संघटना शिवसेना स्वतःची म्हणत आहेत ती आता संघटना उद्धव ठाकरेंच्या हातात जाणार आहे। पक्ष चिन्ह शिंदे गमावणार यात काही शंका नाही। म्हणूनच अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली, परंतु शहा यांनी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार नाही असा शब्द दिल्याचं महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळेच आता शिंदे नाराज आहेत आणि ते कधीही सत्तेबाहेर भाजपा त्यांना काढू शकते। कारण भाजपाकडे तेवढं संख्याबळ आहे, स्वबळावर सुद्धा त्यांची सत्ता येऊ शकते। त्यासोबत अजितदादांचे सुद्धा 40 पेक्षा जास्त आमदार आहेत। त्यामुळे भाजपाला सत्तेचं गणित हे काही अवघड नाही, परंतु शिंदेंचे जे वाचाळवीर आमदार मंत्री आहेत त्याचा त्रास मात्र फडणवीस सरकारला होत असताना आता शिंदेंना सत्तेबाहेर काढण्याच्या हालचाली दिल्लीत घडत आहेत। त्यामुळे आता शिंदे सत्तेबाहेर जाता क्षणी त्यांच्या आमदारांच्या, मंत्र्यांच्या आणि त्यांच्या मागे ईडी लागू शकते। त्यामुळे शिंदे सुद्धा सत्तेबाहेर गेल्यावर नक्की काय खेळ घडतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदेंना भाजपा सत्तेबाहेर काढेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खरी शिवसेना कोणाची हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।